वन्स अगेन वेलकम ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये. आज आता आपण बघणार आहोत पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर म्हणजे काय. ठीक आहे. सो आजची डेट लिहून घ्या सगळ्यांनी. आजपासून आपले हे 5 दिवसांचे सेशन आहेत. 5 दिवसांचे सेशन सगळ्यांनी अटेंड करायचे आहेत आणि या सेशनमध्ये जसं मी आधी सांगितलेलं की आधीचा सेशन पुढच्या सेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे न चुकता कमिटेड राहायचं आहे आणि हे सगळे सेशन अटेंड करायचे आहेत. सो आता आपण सुरुवात करूया न्यूमरोलॉजीसाठी. पहिलं मी सांगितलं तुम्हाला आजची डेट लिहून घ्या, 21 जुलै 2026. सो याच्यामधला जो 21 जुलै आहे, ज्या तारखेला तुम्ही जन्माला येता त्याला काय म्हणतात, पर्सनॅलिटी नंबर किंवा मूलांक, किंवा काही नंबर लोक याला ड्रायव्हर नंबर सुद्धा म्हणतात. सो आज आपल्याला इथे अगदी इझी भाषेत आपण त्याला मूलांक म्हणूया. मूलांक म्हणजे मूळ अंक, ज्या तारखेला तुम्ही जन्माला येता ती तारीख. ओके. सो मी इथे मेन्शन करते आजची डेट 21 जुलै 2026. राईट. हा, आता मला तुम्ही चॅटबॉक्सचा वापर करून सांगायचंय 21 तारीख. मग या 21 तारीखची टोटल किती येते मला कोण सांगेल बरं? चॅटबॉक्स ओपन कर आणि मला सांग. 3 आहे. येस, एक्झॅक्ट. सो या तारखेची टोटल आहे 3. म्हणून या व्यक्तीचा मूलांक किंवा भाग, सॉरी, या व्यक्तीचा मूलांक किती असणार? 3 नंबर लिहून घ्या. या व्यक्तीचा मूलांक आहे नंबर 3. राईट डाऊन. आता काय करायचे तुम्हाला? या पूर्ण डेटची टोटल करायची आहे. जसं की 2+1+7 +2. झिरो काउंट करायचं नाही या. प्लस, हा झिरो काउंट करायचं नाही. +2+6. याची टोटल किती येते मला सांगा बरं? 20 येते. सो झिरोला व्हॅल्यू नाहीये, त्यामुळे या व्यक्तीचा भाग्यांक किती येणार आहे? 2. राईट डाऊन, लिहून घ्या. या व्यक्तीचा भाग्यांक आहे 2. बरं. हे कळलं का सगळ्यांना? आधी पुढे जाण्याच्या आधी मला सांगा, हे बेसिक रूल आहे. तुम्ही बरेच वेबिनार वर्कशॉप अटेंड केले असतील, त्यामुळे आय थिंक की ते आपल्याला जास्त वेळ नको घालवायला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आता तुमची स्वतःची बर्थडेट घ्या, त्याचा मूलांक आणि भाग्यांक काढा. ज्या तारखेला तुम्ही जन्मता तो तुमचा मूलांक, आणि ज्या तुमच्या बर्थडेची पूर्ण टोटल त्याची बेरीज करा, आणि जे त्याला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करा. जो नंबर येईल तो तुमचा भाग्यांक, म्हणजेच तुमचा डेस्टिनी नंबर. अच्छा. काहींचा मूलांक पण 2 असतो, काहींचा भाग्यांक पण सेम सेम, 2 2 सेम आहे.
सॉरी सॉरी, हा. सो आजच्या डेटचं कॉम्बिनेशन आहे 2 आणि 3. तुमचं कॉम्बिनेशन किती आहे ते समोर लिहा. क्लिअर? चला, आता चॅट बॉक्स बंद करा. चॅट बॉक्सकडे लक्ष नका देऊ, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सगळे मेसेज बंद. ओके. बरं बरं, आता मी 2 गोष्टी क्लिअर केल्या. मूलांक भाग्यांक म्हणजेच पर्सनॅलिटी नंबर आणि रेस्ट्री नंबर. त्यानंतर तुमचं कॉम्बिनेशन क्लिअर झालं सगळ्यांचं. आता याच्यामध्ये पुढे जाऊया आणखीन थोडंसं आपण. येस, हा. आता जो तुमचा मूलांक आहे, म्हणजेच तुमचा मूळ अंक, ज्या तारखेला तुम्ही जन्माला येता, तो तुमच्या आयुष्यामध्ये किती वर्ष काम करतो असं तुम्हाला वाटतं? चला सांगा मला, आता मेसेज करा. तो तुमचा जो मूलांक आहे तो किती वर्षासाठी तुमच्यासाठी काम करतो? किती वर्षापर्यंत तुमच्यासाठी काम करतो? येस, काही ना खूप छान नॉलेज आहे. काही लोक म्हणतात आयुष्यभर, नाही, चुकताय. सांगते मी, चला. जो आपला मूलांक आहे, जसं की आजच्या तारखेचा मूलांक आहे किती आहे? 3 आहे. तो किती वर्षासाठी तुमच्या आयुष्यामध्ये काम करणार? प्रत्येकाचा तुमचा मूलांक तुम्ही काढलाय आता. 35 वर्ष. ऍट द एज ऑफ 35 पर्यंत तो तुमच्या लाईफमध्ये काम करणार. आणि त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये तुमचा डेस्टिनी नंबर काम करायला लागतो. आणि म्हणूनच तुम्ही म्हणता ना, 35 नंतर माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल झाले. काही लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचा मूलांक 32-33व्या वर्षी सुद्धा काम करायला सुरुवात करतो. काहींच्या आयुष्यामध्ये 40 पर्यंत सुद्धा काम करायला सुरुवात करतो. ओके. म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यामध्ये मेजर चेंजेस कधी होतात? वय वर्ष 35 नंतर. आता तुम्ही स्वतः जज करा स्वतःला की तुमच्या आयुष्यामध्ये पण असे काही मेजर चेंजेस 35 वयाच्या नंतर किंवा 35 पर्यंत झालेले आहेत का? झालेले असतील तर मला, ज्यांच्या आयुष्यामध्ये झालेले असतील त्यांनी हँड रेज करा आणि मला सांगा की हो, हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. येस, घेतलंय. ओके, काहींनी घेतलंय, काहींनी नाही घेतलंय. काही म्हणतात बरोबर आहे. ओके. हा. अभिजित पोटे असं नाव लिहिलंय, पण लेडी आहात तुम्ही, बोला. अनम्यूट कर. हा मॅम, हा असा अनुभव आला आहे. ओके, तुमचं एक नाव काय आहे? पस- शीतल पोटे. ओके, तुमचं रिनेम करते, कारण इकडे अभिजित करते मी. हा, मुलाचं उद्या नाव आहे का? करते मी. हा, नाही, माझाच नंबर आहे, मुलांच्यासाठी चालू होता, मी नंतर करते ते चेंज. ओके, नाही मी केलं हा. चेंज. ओके, चला. ओके. ओके, हा, हा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलाय, राईट? घेतला आहे, कारण 35 नंतरच डिसिजन घेण्याची पॉवर मिळाली. तोपर्यंत म्हणजे तोपर्यंत असा कुठला आहे अनुभव. नंबर काम करत होता मग? नाही, मला लक्षात येत नाही, पण त्याच्या आधी मला खूप असं दबून राहावं लागत होतं नाही किंवा नाही काय नाही माहित नाही नाही, नाही नाही, चेंजेस ऐका होत ऐका नव्हते. ऐका. हा, तुमचा मूलांक किती आहे आता? एक आहे. 1. भाग्यांक हा, किती आहे? 6. 6. 1 आणि 6, हम्म. राईट? हो. चांगलं हो. कॉम्बिनेशन आहे तुमचं. गुड आहे. कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हा. ओके, चला. तो आता आपण पुढे जाऊया. हा, पण तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या लक्झुरियस गोष्टी आहेत, घर दार सगळं, म्हणजे काय म्हणतात त्याला, पैसा वगैरे, हे तुम्हाला वयाच्या 35 नंतर मिळालं असेल. म्हणजे आधी जे प्रयत्न केले त्याचं फळ तुम्हाला वयाच्या 35 नंतर मिळालं. येस ऑर नो? हा, अनम्यूट करून बोला. बघा, आता समजून घ्या, हो. निम्मी हो. म्हणजे नुसतं रट्टा 35 नाही मारायचा. नंतर हा. लक्झरी वगैरे जे होतं ते होतं, पण 35 नंतर ना, की एक आपल्या मताला किंमत आल्यासारखी ओके. झाली. ठाम की व्यक्त म्हणजे होणं, राईट? हा, हा. व्यक्त होणं किंवा मग तितकं आपल्याला मानणं, की ओके. त्याआधी फारसं लक्ष नव्हतं. ओके, म्हणजे हा. तुम्ही स्वतःला सिद्ध केलात त्या वयामध्ये, राईट? थोडक्यात असं म्हणूया बरोबर. आपण. येस. बरोबर. की आता हं. माझे विचार माझे हं. आहेत, मी कोणावर, हा. कोणाचे म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला नाही माहित, हं. पण माझा डिसिजन फायनल आहे. आहे. बरोबर. ओके, फर्म राहिलात तुम्ही. ओके, हो.
चलो पुढे जाऊया आपण आता. आयफोन. आयफोन वैशू बोला. अनम्यूट करा. तुमचं आधी मला कॉम्बिनेशन सांगा, मुलांक आणि भाग्यांक. हा, अनम्यूट करा स्वतःला. म्यूट आहात. थोडस फास्ट. सुचिता, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे ना, त्यामुळे मी विचारू शकत नाही. व्हिडिओ ज्यांचा ऑन आहे त्यांचे प्रश्न. ठीक आहे. हा सुचिता, अनम्यूट करा, बोला. सॉरी मॅम, मी कॉलेजमध्ये आहे ना, त्याच्यामुळे मी व्हिडिओ ऑफ ठेवला ओके होता. ओके, हा हा बोला. माझा ना मूल्यांक 2 आहे आणि भाग्यांक 3 आहे, कॉम्बिनेशन असं आहे. सो माझं स्वतःचं पर्सनली अनुभव असा आहे की मी 35च्या आधी खूप स्ट्रगल केलाय जॉबसाठी, पण असं सक्सेसफुल माझा जॉब कुठेच नव्हता. म्हणजे केलं तरी काहीतरी कारणामुळे तो सुटत होता किंवा सोडावा लागत होता. पण डॉट जेव्हा मी 35शीत आले तेव्हा माझा फायनल जॉब लागला आणि तो आता कंटिन्यू आहे आणि त्याच्यात आणि प्रोग्रेस पण आहे. तो अशा फील्डमध्ये आहे की तो पण नॉलेजच्या फील्डमध्ये आहे. हो हो बरोबर, येस. हो. ते आपण बघूया आता, इकडे क्रॉस चेक करूया. ठीक आहे. चलो मयुरी, आता बस एक क्लास घेऊया. मयुरी बोला, अनम्यूट करा. मॅडम, माझा मूलांक जो आहे 4 आहे आणि भाग्यांक 8 आहे. अरे बापरे. आतापर्यंत थोडस हा क्रिटिकल ओके. कॉम्बिनेशन आहे. अच्छा. हा, थोडं हम्म. स्ट्रगल आहे, डिले आहे लाईफ मध्ये. मेहनत आहे, मेहनतीच्या मानाने येणारा पैसा कमी, रिझल्ट कमी. बरोबर राईट. बरोबर. थोडं राईट स्ट्रगल राईट आहे, राईट. पण ठीक आहे. आपल्याला वर्स्ट अच्छा. मधून बेस्ट शोधायचंय म्हणून आपण न्यूमरोलॉजी शिकतोय, राईट. बरोबर हो. ओके. चल, तर आता आपण पुढे जाऊया. आता जसं प्रत्येकाने आपण आपले एक्सपिरियन्स सांगितले, मी फक्त माझी एक कॉन्सेप्ट होती ती क्लिअर करण्यासाठी मी थोडंसं क्रॉस चेक केलं की तुमच्या आयुष्यामध्ये 35 पर्यंत तुमचा मुलांक काम करतो आणि त्यानंतर मात्र तुमचा भाग्यांक काम करायला सुरुवात करतो, राईट. पर्सनॅलिटी नंबर अँड डेस्टिनी नंबर, तसंच त्याला मुलांक किंवा भाग्यांक म्हणतात, ड्रायव्हर किंवा कंडक्टर नंबर म्हणतात. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही म्हणा. आपण आता या सेशन पुरता मुलांक आणि भाग्यांकाचा शब्द वापरूया. चालेल सगळ्यांना? ओके, पुढे जाऊया. आता मग प्रत्येक नंबरमध्ये काहीतरी क्वालिटी असते. ओके, मग त्या क्वालिटी काय आहे ते आपण बघूया. आता ना आपण आज रट्टा अजिबात मारायचा नाहीये. सो तुमच्यापैकी ज्या व्यक्तीचा जन्म 1 तारखेचा आहे, 1/10/1928, त्या लोकांनी फक्त, सॉरी, 1/10/1928, त्या लोकांनी फक्त तुमचा स्वभाव कसा आहे आतापर्यंत मला सांगा, किंवा मी सांगते, तुम्ही जज करा स्वतःला. ठीक आहे. चल, सो या एक नंबर सूर्याचा नंबर आहे. याचा रुलिंग प्लॅनेट कोण आहे? सूर्य. ठीक आहे. आता मी तुम्हाला स्लाइड दाखवते म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. तो त्याला किंग नंबर किंवा क्वीन नंबर म्हणतात. पर्सनॅलिटी, डेस्टिनी नंबर, मुलांक, भाग्यांक, ड्रायव्हर आणि कंडक्टर, असं काही नाव देतात. पण आपण त्याला नाव देऊया मुलांक आणि भाग्यांक. ठीक आहे. हे आज आपण शिकलो. आता थोडस पुढे जाऊया आपण. बरं, तर हे बघा उदाहरण, मी जे तुम्हाला आता शिकवलं तेच आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म जर 14 जानेवारीचा असेल, 14 जानेवारी 1986, सो 14 तारखेचा जन्म आहे, मग 1 आणि 4 त्याचा मुलांक किती येणार? 5. त्याची टोटल केल्यावर मुलांक येणार 5. आणि त्याच्या पूर्ण तारखेची टोटल करता ती येते 30, पण झिरोचं व्हॅल्यू नाहीये आणि म्हणूनच याचा भाग्यांक किती येणार? 3. सो या व्यक्तीचं कॉम्बिनेशन काय आहे? या व्यक्तीचं कॉम्बिनेशन काय आहे? 5 आणि 3 हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. सो तुमचं पण काही कॉम्बिनेशन असेल तर ते तुम्ही लिहून घ्या. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर मला चॅट बॉक्समध्ये एक थंब दाखवा. आपण अगदी सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये सुरू करणार आहोत. सो मला एकदा थंब दाखवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय. थँक्यू सो मच. रेडमी, ओप्पो, थँक्यू सो मच. प्रतीक, थँक्यू सो मच. तुमची नावं माहित नाही त्यामुळे तुमच्या मोबाईलची नावं घेतेय. ठीक आहे. चल, पुढे जाऊया आपण आता.
सो माझी थोडक्यात ओळख करून देते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर ज्योती पवार. मी रेकी ग्रँड मास्टर, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तू कन्सल्टंट आहे, आकाशिक रीडर आहे आणि गेल्या 14 वर्ष पूर्ण झालेत मला. आता 15वं वर्ष चालू आहे. 15 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. आतापर्यंत जवळजवळ लाखो लोकांना मी ट्रेन केलं असेल. या लाखो लोकांपैकी जवळजवळ हजारो लोक माझ्या अंडर ट्रेनिंग घेऊन आता आपापल्या क्षेत्रामध्ये 2 लाख 3 लाख रुपये इन्कम घेत आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे मी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून क्लासेस घेते. ही एक माझी छोटीशी जर्नी. आता इथे आपण जास्त वेळ वाया नको घालूया. माझं ऑफिस मुंबईला घाटकोपरमध्ये आहे. सो माझ्या जीवनाची सुरुवात, व्यावसायिक सुरुवात मी वास्तुशास्त्रापासून केलेली आहे आणि आज मला माझ्या या जर्नीला जवळजवळ 15वं वर्ष सुरू आहे. ठीक आहे. मी मूळची मुंबईचीच. माझा जन्म, त्यानंतर माझं करिअर सगळं केलं ते मुंबईमध्येच केलेलं आहे. माझं लहानपण, माझं शिक्षण सगळं मुंबईमध्येच. परेलमध्ये मी लहानाची मोठी झालेली आहे आणि लग्नानंतर आता घाटकोपर. सो आपलं ऑफिस मुंबईमध्ये घाटकोपरला आहे. सो ही माझी एक छोटीशी माहिती. म्हणजे तुमच्या समोर कोण ट्रेनर आहे, तुम्हाला कोण गाईड करतंय, हे थोडक्यात तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दॅट्स वाय मी एक छोटेसं माझे एक परिचय तुम्हाला करून दिलं. सो आय होप माझा परिचय तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर एक थंब दाखवा. मग आपण पुढे जाऊया. आणि सगळे एक्सायटेड असायला पाहिजे बरं पुढची माहिती घेण्यासाठी. सो सगळ्यांनी आपले हँड रब करायचे जोरात. याच्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये एनर्जी येते. आय होप की जेवण बिवून झालेलं असेल आता सगळ्यांचं, त्यामुळे झोप येणारच आहे तुम्हाला. पण झोपायचं नाहीये. सेशन आपलं छान होणार आहे. येस. रब युअर हँड्स अँड अप्लाय दिस एनर्जी ऑन युअर फेस. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. एक एक नंबर बद्दल आपण डिकोड करूया. नंबर 1. सो 1 नंबर, ज्यांचा जन्म 1/10/1928 झालेला आहे, अशा व्यक्ती कशा असतात ते या नंबरला रुलिंग प्लॅनेट आहे. या नंबरचा सन सूर्य. आता सूर्य सूर्य कसा असतो सगळ्यांना माहिती आहे. तेजस्वी, स्वतःचा प्रकाश आहे त्याला, बरोबर ना. त्यामुळे या व्यक्ती पण कशा असतात, या व्यक्तीमध्ये कुठले गुण असतात. जन्मताच लिडरशिपची क्वालिटी असते. नेतृत्व गुण असतो त्यांच्यामध्ये. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. त्यानंतर या व्यक्ती अँबिशियस असतात, महत्वाकांक्षी. मला हे करायचंय, मला ते करायचंय, गोल ओरिएंटेड असतात. पण त्याचबरोबर या व्यक्ती हट्टी पण असतात. माझंच ते खरंच, माझंच ऐकायचं. ओके. कारण बघा, आपल्या प्रत्येकामध्ये काही गुण तर काही अवगुण असतातच असतात आणि ते आपण डिनाय करू शकत नाही. या व्यक्ती मोस्ट ऑफ इतरांचं ऐकत नाही, स्वतःच ऐकतात. पण जसं मी सांगितलं की यांच्यामध्ये कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. नेतृत्व करण्याची क्षमता छान असते. जबाबदारी घेणारे व्यक्ती असतात. एवढंच की यांच्यामध्ये थोडासा इगो असतो, बाकी काही नाहीये. फ्रेंडली असतात. यांचा फ्रेंड सर्कल दिवसेंदिवस वाढत जातो आणि या व्यक्तींना असं वाटतं की माझ्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा प्रगती व्हावी. म्हणजे या व्यक्ती स्वतः एकट्याच पुढे जात नाही, तर त्यांच्याबरोबर दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा पुढे घेऊन जातात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. नंबर 1. मग जज करा, तुमचा पण स्वभाव असाच आहे का. आणखीन एक आहे की यांची काम करण्याची पद्धत थोडीशी युनिक असते, वेगळी असते. इतरांसारखा रट्टा मारणार नाही. स्मार्ट वर्क. नो गधा मजुरी. स्मार्ट वर्क. कुठलंही काम करायचं स्मार्ट पद्धतीने. लोकांना 4 तास लागणार तर मी 1 तास लावणार, पण काही जास्त अंग मेहनत न करता स्मार्ट पद्धतीने, स्मार्ट वे असं म्हणूया आपण त्याला. येस. ओके, क्लिअर. आता तुम्ही स्वतः जज करायचं आहे. पुढे जाऊया आपण आता. आता यांच्यासाठी योग्य क्षेत्र कोणतं आहे. करिअर. मला तर असं वाटतंय ऍज पर न्यूमरोलॉजी की या लोकांनी छोटा मोठा का होईना स्वतःचा बिझनेस चालू करावा.
भले आता तुम्ही जॉब करताय, पण जॉब करता करता साईड बाय साईड स्वतःचा बिझनेस स्टार्ट करावा, कारण यांची ग्रोथ बिझनेसमध्ये जास्त आहे. ठीक आहे. सो राईट डाऊन, लिहून घ्या तुम्ही. बिझनेस करू शकतात, गव्हर्नमेंट जॉब करू शकतात, किंवा पॉलिटिक्समध्ये जाऊ शकतात, सीईओ होऊ शकतात. गव्हर्नमेंट जॉब, पॉलिटिक्स, एखाद्या कंपनीचे सीईओ, म्हणजे एखाद्या पोस्टवर उच्च अधिकारी, उच्च, खालची पोस्ट नाही. नेक्स्ट आपण जाऊया आता नंबर 2 कडे. नंबर 2च्या व्यक्ती. नंबर 2. सो ज्यांचा जन्म 2/11/2029 या तारखेला झालेला आहे, अशा व्यक्ती कशा असतात या व्यक्ती, ते आपल्याला लगेच कळतात. आणि आता इथे ज्या वेबिनारमध्ये ज्या आहेत ना, मोस्ट ऑफ द लेडीज त्या 2 नंबरला जास्त बिलॉंग करणारे असणार आहेत. त्या कशा, खूप इमोशनल असतात. अगदी कोणी बोललं तरी लगेच चटकन डोळ्यातून पाणी येणं, समोरच्याला खूप समजून घेणं, समोरच्याला काय हवंय काय नकोय ते बघणं, केअरिंग करणं, त्याची काळजी घेणे. सो 2 नंबर मुळात मूनचा नंबर आहे, चंद्राचा नंबर आहे. त्यामुळे या व्यक्ती दिसायला सुंदर असणार. भले हे पुरुष सुद्धा दिसायला छान असणार, काळे असले सावळे असले तरी नाकी डोळी सुंदर. कारण याला कोण रुलिंग, याचा रुलिंग प्लॅनेट कोण आहे, मून, चंद्रमा. त्यामुळे या व्यक्ती दिसायला सुंदर असणार आहेत, शीतलता असणार आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे बोलायला सौम्य अशा असणार आहेत. सो या व्यक्तींचा एक स्वभाव आहे की समोरच्याला पटकन नाही बोलत नाही, की मला हे जमणार नाही. सगळ्याला हो, हे काम करणार का, हो करणार. माझं हे अमुक आणून देणार का, हो देणार. म्हणजे प्रत्येकाला हो 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 बोलण्याची याला सवय असते. थोडक्यात दुसऱ्यांना सांभाळून घेणं. पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा कळतं यांना की माझ्यासाठी कोणच नाहीये. सो यांचे फ्रेंड सर्कल सुद्धा खूप कमी असतात. मानायला फ्रेंड सर्कल खूप जास्त असतात, पण यांना अगदी जवळून पाहणारे किंवा यांच्या मनाला जपणारे फार कमी असतात. आणि म्हणूनच या व्यक्ती एकटेपणा जास्त फील करतात. सांगा बरं, असं कोण आहे का? ओके, चल पुढे जाऊया आता. मग आता या लोकांनी काय करायला पाहिजे, स्वतःमध्ये थोडासा कॉन्फिडन्स निर्माण करायला पाहिजे. पण कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी यांनी यांना कोणीतरी मोटिवेट करणारा व्यक्ती भेटणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण. कुठल्या व्यवसायामध्ये यांनी काम करावं. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, की या व्यक्ती विचार पण जास्त करतात, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी असते. आता यांचे व्यवसाय, 2 नंबरच्या व्यक्तींनी काउन्सिलिंग करावं. राईट डाऊन, काउन्सिलिंग करावं. टीचिंग फील्डमध्ये गेलात तरी चालणार आहे, नर्सिंग फील्डमध्ये गेलात तरी चालणार आहे, कारण कोणाची तरी केअर घेणं. जर टीचिंग फील्डमध्ये गेल्या तर या अगदी उत्तम शिक्षक असणार आहेत, हळव्या. मुलांना जास्त मारायचं नाही, ओरडायचं नाहीये. त्यामुळे सगळ्यांच्या आवडत्या शिक्षिका, की या मॅडम मला फार आवडतात. भले काही चूक झाली तर मारत नाही, समजावून सांगतात. सो अशा शिक्षकांच्या खरंच फार गरज आहे. आजकाल आपल्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकाला माहित असायचं आपल्या बॅचमध्ये किती मुलं आहेत, त्यांची नावं विथ सरनेम. पण मला आज दाखवा, आत्ताच्या शिक्षकांमध्ये आपण पॅरेंट्स मीटिंगला जातो, एकाला तरी आपल्या मुलाचं पूर्ण नाव माहित असतं का हो? इव्हन तो आपल्याच वर्गात आहे ते सुद्धा ते कन्फर्म नसतात. राईट. म्हणजे आता एका योग्य शिक्षकाची फार गरज आहे. तो या व्यक्ती खूप उत्तम शिक्षक होऊ शकतात. राईट, लिहून घ्या. नर्सिंग फील्डमध्ये जाऊ शकतात, मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकतात, हॉस्पिटॅलिटीमध्ये जाऊ शकतात. आता पुढे येऊया आपण नंबर 3, गुरुचा नंबर 3 नंबरकडे येऊया. हा, नंबर 2चा आणखीन एक मला सांगायचंय.
की नंबर 2च्या व्यक्तींमध्ये ना इंट्युशन पॉवर खूप छान असते, गट फिलिंग. एक आज या ठिकाणी नको जाऊया आपण, मला असं वाटतंय की आज हे काम नको करूया, आणि तुम्ही जर ते ऐकलात तर समजून जायचं की खरोखरच त्या कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळतं बरं झालं मी तिकडे गेली नाही, तिकडे तो ऑफिसरच आला नव्हता, किंवा बरं झालं मी तिकडे गेली नाहीये, आज मी तिकडे गेली असती तर त्या ऍक्सिडेंटमध्ये मी पण गेली असती. सो तुमची गट फिलिंग, इंट्युशन पॉवर खूपच स्ट्रॉंग असते नंबर 2 वाल्यांची. पण थोडासा स्वभाव मुडी असतो यांचा, हा का, मध्येच हसणं मध्येच रडणं, असं प्रकार भयंकर होतो या लोकांमध्ये. लगेच लगेच म्हणजे मूड खूप जास्त चेंज होतात, त्यांचे स्विंग होतात. आता आपण बघूया नंबर 3 वर. नंबर 3 गुरुचा नंबर, ज्युपिटरचा नंबर, लिहून घ्या. नंबर 3 त्याचं रुलिंग प्लॅनेट आहे ज्युपिटर, गुरु. नॉलेजचा नंबर, त्यामुळे 3 वाले जास्तीत जास्त सगळ्या वेबिनार मध्ये अटेंड करतात, वेबिनार हजर असतात, नंबर 3 वाले. ओके. सो ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 30, 21, 12 तारखेला झालेला आहे, त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे गुरु, ज्युपिटर, त्यामुळे हा नॉलेजचा नंबर आहे. यांना नॉलेज घ्यायला फार आवडतं, कुठल्याही क्षेत्रात असेल पण ते नॉलेज त्यांना घ्यायला आवडतं, ते गप्प बसत नाही. ठीक आहे, ओनली नॉलेज नॉलेज नॉलेज. पण होतं काय की खूप सारं नॉलेज घेऊन ठेवलंय, पण आता मी डिलिव्हर कधी करणार. सो यांना एक्झॅक्टली कळत नाही की केव्हा मला ते डिलिव्हर करता आलं पाहिजे. ओके. सो राईट डाऊन. या व्यक्ती बोलण्यात खूप हुशार असतात, शिकवण्यात माहीर असतात, समोरच्याला म्हणजे आपलं बोलणं समोरच्याला कळेल, डिलिव्हर होईल अशा व्यवस्थित योग्य शब्दात गाईड करतात. सो येस, आणि थोड्याशा स्ट्रिक्ट पण असतात, पण स्ट्रिक्ट अशासाठी की समोरच्याने आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे ते प्रॉपर घ्यावं म्हणून. ओके. सो अशा व्यक्ती खरोखरच टीचिंग फील्डमध्ये जाणं फार गरजेचं आहे. यांची पर्सनॅलिटी खूप छान असते, या एज्युकेशन फील्डमध्ये खूप छान उत्तम काम करू शकतात. यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे या लोकांना बरंच काही करायला आवडतं, यांना शिकवायला पण आवडतं, यांना डान्स पण आवडतोय, यांना घरामध्ये काही ते तोरण वगैरे पण करायला आवडतंय. या एवढ्या शिकलेल्या सवरलेल्या आहेत छान, तरी सुद्धा यांना आणखीन इतर बरेच शौक आहेत. ओके. म्हणजे मल्टीटास्किंग पण म्हणू शकतो आपण, क्रिएटिव्हिटी यांच्यामध्ये आहे, यांना आपलं घर पण नीटनेटकं ठेवायला आवडतं. अशा एकाच वेळेला सगळ्या गोष्टी, थोडक्यात या व्यक्ती स्वतःला छान अपग्रेड करतात आणि त्यामुळे ऍक्टिव्ह असतात. नंबर 3 वाल्या त्या पैशांचा हिशोब लॉजिक लावत नाही की मला हे शिकायचं तर एवढा पैसा खर्च होणार नाही, त्या विचार करतात तेवढी पैशाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला हा कोर्स मिळणार आहे, माझ्याकडे हे नॉलेज येणार आहे. सो नॉलेजसाठी भुकेलेल्या असणाऱ्या व्यक्ती नंबर 3. राईट डाऊन. नंबर 3 मध्ये असं पण दिसून येतं की काम करावं माणसाने, पण किती. सो या एकदा का काम करायला लागल्या की फक्त काम काम काम, वर्कोलिक असं म्हटलं जातं. मग एकदा का कुठलंही काम हातात घेतलं की त्या कामाचा पिच्छा सोडत नाही ते पूर्ण होईपर्यंत. तो आता तुम्ही जज करा, हा चांगला आहे, गुण चांगला आहे की वाईट आहे. मला तर चांगलंच वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय बघा. ठीक आहे, थोड्याशा वर्कोलिक असतात. आता मेन मुद्द्यावर येऊया. नंबर 3 गुरुचा नंबर आहे, मल्टीटास्किंग, क्रिएटिव्हिटी, ऍक्टिव्ह असतात, सगळं असतं. पण या व्यक्तींची एक दुसरी बाजू जी असते ना, ती कोणीच पाहिलेली नसते. बघा आता नंबर 3 वाले जे असतील आणि खरोखर यांचा स्वभाव असा असेल तर ते मला रिलेट करतील. यांची एक बाजू कोणीच पाहिलेली नसते की या ना, जेव्हा आपल्या जेव्हा आपल्या जॉबमध्ये असतात, म्हणजे ज्या सपोज एखादी टीचर आहे, टीचिंग फील्डमध्ये आहेत, जेव्हा त्या विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांसमोर असतात, तेव्हा त्या वेगळ्या वागतात, अगदी छान व्यवस्थित शिकवणं, आणि त्यांना पाहून तुम्ही बोलणारच नाहीत की ह्या अगदी अपोजिट आहेत घरी. आणि घरी हीच व्यक्ती लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखी होते, हसते, खेळते, खिदळते,
अगदी लहानातल्या लहान मुलांबरोबर होऊन त्यांच्याबरोबर मजा करते. आणि तेच जेव्हा ती तिच्या वर्क प्लेसवर जाते तेव्हा मात्र गंभीर आणि शिकवण्याच्या बाबतीत किंवा कामाच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर असं पण असू शकतं. सो हा स्वभाव तुमच्यामध्ये तुम्ही पाहिलाय का नंबर 3 वाल्या व्यक्तींबरोबर? तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. म्हणजे तुम्ही म्हणाल, अरे बापरे, या टीचर त्याच आहेत का आपल्याला शिकवतात त्या? शिकवताना तर जरा पण हसत नाही, किती छान शिकवतात आणि घरी बघा किती छान मस्ती वगैरे पण करतात. ओके, सो यांचं कम्युनिकेशन छान असणार आहे. लोकांना मोटिवेट करतात या व्यक्ती. एकाच वेळी अनेक कामं मल्टीटास्किंग करत असतात. सो यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये जावं? तर यांनी ट्रेनर व्हावं, टीचिंग फील्डमध्ये जावं, मोटिवेशनल ट्रेनर, रायटर, कुठलाही क्रिएटिव्ह मार्केटिंग फील्डमध्ये पण जाऊ शकतात या व्यक्ती. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? चलो, आता आपण एक पुढचा नंबर घेऊया, नंबर 4. नंबर 4, ज्या व्यक्तींचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे, सो त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे राहू, म्हणजे डोक्याचा भाग. राहू म्हणजेच डोक्याचा भाग, त्यांना हे खालचं धड नाही. सो या व्यक्ती कशा असतात? तर नंबर 4 वाल्या व्यक्तींमध्ये डिसिप्लिन जर नसेल तर ती असायला पाहिजे. हार्डवर्क करणाऱ्या पाहिजे, स्टेबिलिटी असायला पाहिजे त्यांच्यामध्ये. त्यांचा स्वभाव कसा असतो? तर स्वभावाने थोड्याशा चिडचिड्या असतात. बघा, नंबर 4 वाल्या व्यक्ती स्वभावाने थोड्याशा चिडचिड्या असतात. डिसिप्लिन यांना फार आवडते, ऑर्गनाइज असतात, थोड्याशा रागावलेल्या असतात. त्यामुळे घरामध्ये जरा चिडचिड करणारे असतात. आता जर तुमचा नंबर 4चा असेल तर तुम्ही कशा असणार बघा, मी सांगते. मुलांनी आंघोळ केली आणि टॉवेल टाकला बेडवर, धाडकन तुम्ही त्याच्यावर खेकसणार, तू हे असं का केलंस? चल जागेवर जाऊ देत ती वस्तू. म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन. आणि मग त्या घरातल्या मुलांना किंवा घरातल्या व्यक्तींना असं वाटतं की आपण कुठेतरी एखाद्या मोठा जो बॉस असतो त्याच्या अंडर काम करतोय किंवा त्याच्या घरात राहतोय. बसता उठता कायदे कायदे कायदे, डिसिप्लिन डिसिप्लिन डिसिप्लिन, रूल्स रूल्स रूल्स. जर तुमची एखादी एखादी अशी मावशी असेल किंवा तुमची एखादी आई असेल तर तुम्ही तिला म्हणता आमची आई खूप कडक आहे, स्ट्रिक्ट आहे, किंवा आमची मावशी स्ट्रिक्ट आहे बाबा, तिला मस्करी वगैरे केलेली चालत नाही, तिला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात, असा स्वभाव. सो बघा, जज करा तुमच्यामध्ये कोण असं असेल तर. आणि थोडंसं डॉमिनेटिंग असतात की माझं ऐकायलाच पाहिजे, मी बोलते ते ऐकायचं, त्याशिवाय पर्याय नाही. जिद्दी असतात, थोडंसं डॉमिनेटिंग असतात. आता या लोकांबद्दल आणखीन सांगते मी की या लोकांचा मित्रपरिवार पण लिमिटेड असतो. या नंबरचा मित्रपरिवार म्हणजे यांचे फ्रेंड सर्कल सुद्धा लिमिटेड असतात. आणि या लोकांचे दुश्मन पण लिमिटेड असतात. म्हणजे एकदा कोणाबरोबर दुश्मनी घेतली, पंगे घेतले, की त्याला आयुष्यभर विसरत नाही आणि माफ करत नाही. मग मरेपर्यंत तो माझा शत्रू म्हणजे शत्रूच. ठीक आहे, सो बघा असं कोण आहे का? तो यांचे मित्र पण परमनंट असतात आणि शत्रू पण परमनंट असतात. राग पण जास्त येतो. आणखीन एक यांची खासियत, कुठल्याही जॉबमध्ये या व्यक्ती जास्त टिकत नाही, धर सोड. म्हणजे एका ठिकाणी बॉस नाही आवडला, स्ट्रिक्ट असेल, त्याचे नियम नाही आवडले, त्या वातावरणात काम करायला नाही आवडले यांना, की लगेचच त्या जॉबला रिझाईन देतात, टाटा बाय बाय, आणि दुसरा जॉब शोधतात. ठीक आहे, सो आता मला सांगा या लोकांनी कुठल्या फील्डमध्ये असायला पाहिजे की त्यांच्यामध्ये शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, जबाबदाऱ्या घेणारे आहेत, प्रामाणिक पण आहेत, प्लॅनिंग करणारे पण आहेत, खूप छान प्लॅनिंग पण करतात, जबाबदाऱ्या पण घेतात. फक्त एवढंच की हट्टी असतात थोडेसे. त्यांची मनमानी चालते, त्यांना असं वाटतं त्यांना की माझं ऐकावं. मनाने साफ असतात पण ही लोक मनाने साफ. म्हणजेच नो बॅक बिचिंग, मागे मागे कोणाच्या बोलणार नाही. जे काही बोलायचंय ते स्पष्ट तुमच्या समोर, पाठ फिरल्यानंतर तुमची बुराई अजिबात करणार नाही. ओके, येस, कुठल्या फील्डमध्ये जावं? एक्झॅक्टली, खूप छान आन्सर दिलेला आहे मला सगळ्या लोकांनी. लॉयर, वकिलीमध्ये जावं, पोलीस खात्यामध्ये जावं,
कारण घरामध्ये राग काढण्यापेक्षा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जा ज्या क्षेत्रामध्ये तुमच्या रागाची गरज आहे, तुमच्या डिबेटची गरज आहे. राईट? सो असं क्षेत्र कोणतं? लॉ आणि पोलीस खात्यामध्ये, आर्मीमध्ये जाऊ शकता तुम्ही, इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जाऊ शकता, जिथे हार्डवर्क करा, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकता, अकाउंट्स मध्ये सुद्धा जाऊ शकतात, कुठल्याही टेक्निकल फील्ड मध्ये सुद्धा जाऊ शकतात या व्यक्ती. नंबर 4 वाले मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा जाऊ शकतात, नंबर 4 वाले. तो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो आज आपण 1 ते 4 नंबर बद्दल पाहिलं. आज आपण न्यूमरोलॉजी म्हणजे काय, त्याचा काय इफेक्ट होतो आपल्यावर, हे सगळं पाहिलं. ओके. सो एकच मिनिट हा. आता मला सांगा बरं, तुम्ही हे सगळं स्वतःशी रिलेट करताय का, आणि करत असाल तर कुठपर्यंत करताय? एकच मिनिट. सो मला तुम्हाला अनम्यूट करायला आवडेल. हा, कोण बोलेल? भाग्यश्री प्रधान. येस, बोल. अनम्यूट होते का? येस, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करा म्हणजे मला कळेल. हे कोण आहे? मोटोरोला. बोला, अनम्यूट करा. नाही होते? अनम्यूट केलेलं आहे मी, बघा. एकच मिनिट. हा, पण एका वेळेला एकानेच बोला प्लीज. हा नमस्कार. हा, होतंय का बघा, आता चेक करा. होतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा मुलांक 4 आहे. ओके. आता तुम्ही सांगितलेलं ते मला थोडं सगळं 90% तसंच होत असतंय ओके. प्रत्येक गोष्ट. मग आता तुम्हाला काय बदल करण्याची गरज आहे? थोडं चिडचिड कमी आणि थोडं तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. येस. आणि थोडं मला जॉब हे ते कुठलाच बिझनेस अजून कुठलंच सक्सेस काही नाही. ओके. सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायला पाहिजे? सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येतात. जेव्हा आपल्या शरीरामधले मनातले ब्लॉकेजेस निघून जातात ना, तेव्हा सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे येतात. पण आता सध्या तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा जो चिडचिडपणा आहे तुमच्या स्वभावातला, त्याला थोडासा कमी करायचंय. याचा इफेक्ट कुठे होतोय? तुमच्या मानसिकतेवर होतोय. इनडायरेक्टली त्याचे वाईट परिणाम कोणाला मिळतात? तुम्हालाच. ओके. नेक्स्ट कोण आहेत? शीतल. शीतल पोटे. हा मॅम, माझा मुलांक 1 आहे. हा. पण जसं तुम्ही 2 नंबरचे काही गुण सांगितलं ना, की नाही म्हणता येत नाही, हम्म. काळजी घेतात सगळ्यांची, केअरटेकर वगैरे असल्यासारखी. माझा बराचसा स्वभाव तसा आहे. ओके. मलाही पटकन नाही म्हणता येत नाही. अ, ओके. अ, पण मा- लक्षात घ्या की काही वेळेला आपल्याला समोरच्याला नाही पण म्हणता आलं पाहिजे. कशासाठी? आपल्या सेल्फ रिस्पेक्टसाठी. कारण दिवसभर आपण सगळ्यांना अवेलेबल राहिलो तर सगळे आपल्याला युज टू करणार. सो आपल्या स्वतःला सुद्धा एक किंमत असायला पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट असायला पाहिजे. आणि त्यासाठी कधी कधी नाही बोलून बघायचं. नाही बोलल्यानंतर कोणाला काय फरक पडतो ते आपल्याला कळतं. आपली किती किंमत आहे ते आपल्याला कळतं. दॅट्स वाय आपल्याला काही वेळेला नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे. नेक्स्ट कोण आहे? गुड्डी, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात? मी तिरोडा, गोंदिया डिस्ट्रिक्ट. ओके. हा, बोला. हा, माझा मूल्यांक 3 आहे आणि माझ्यात पूर्ण 2 नंबरचे पण गुण आहेत आणि 3 नंबरचे पण गुण आहेत. हा, बघा, पण आता एकच हा, मिनिट. 2 नंबरचे गुण आपल्यामध्ये काय आहेत? कारण आपण एक लेडीज आहोत. लेडीज म्हटलं की हं. ते थोडीशी सॉफ्ट असणार, कुटुंबाप्रती प्रेम असणार. त्यामुळे 2 नंबरचे गुण सगळ्याच स्त्रियांमध्ये थोड्याफार प्रमाणात असतातच असतात. पण ओके. मॅडम मला 3 नंबरचे पूर्ण गुण आहेत, पण मला माझ्या म्हणजे वाचेला किंमत नाही आहे मॅडम. मी सत्य बोलते पण असं माझी अजूनही मला इग्नोर करतात या गोष्टीसाठी. माझ्यावरच येते कोणतीही गोष्ट आणि बघा, माझे मिस्टर. आता मी सांगते तुम्हाला एक. लोक एखाद्या माणसापासून डिटॅच होतात केव्हा? जेव्हा तो एकदा स्पष्ट बोलायला सुरुवात केलं तुम्ही एखाद्याला. स्पष्ट बोलणारी माणसं सगळ्यांनाच नको हवी असतात. हा, सगळ्यांनाच हवी असतात का? नाही. त्यामुळे किती स्पष्ट बोलायचं, त्याला लिमिट ठेवा. आताचा जमाना असा आहे ना की जास्त स्पष्टता पण नकोय लोकांना, क्लिअरिटी नकोय.
त्यामुळे त्यांना बदलण्यापेक्षा आपण स्वतः बदलूया. आपण त्यांना त्यांचे दोष गुण दाखवण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथेच आपलं तोंड उघडायचं, जिथे गरज नाहीये तिकडे आपण नॉलेज का पाजळायचं, हा हा राईट? सो तिथे स्वतःवर कंट्रोल करायचं आपल्याला. नॉलेज आहे खूप, पण ते नॉलेज कुठे आपण खर्च करायचंय? जिथे माझ्या नॉलेजला किंमत आहे तिथे. मी सारखी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ज्ञान देत बसली तर मला कोण सिरियसली घेणार आहे का? पण हेच ज्ञान जेव्हा मी वेबिनारमध्ये देते, वर्कशॉपमध्ये घेते, तेव्हा मला त्याच्यातून रिस्पॉन्स चांगला मिळतो की नाही मिळतो? का? कारण मी योग्य माणसांवर माझी इन्व्हेस्टमेंट करते. येस ऑर नो? येस. दॅट्स वाय. सो आपल्याला बोलायचं आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, पण ते कुठे इन्व्हेस्ट करायचंय, कुठे खर्च करायचंय ते सुद्धा माहीत असणं खूप महत्वाचं आहे. नको तिथे तोंड उघडायचं नाही, तोंडाला लॉक. ओके, चल. मॅडम मी सायली जोशी बोलते. हा बोला. हा तुम्ही आता माझा मुलांक 4 आहे आणि भाग्यांक 8 आहे. तर तुम्ही जे सांगितलं की अपॉर्च्युनिटीज यायला त्रास होतो, कष्ट जास्त घ्यावे लागतात, त्या मानाने फळ येत खूप नाही, जास्त, हे खूप सगळं जास्त. खूप जास्त. आणि म्हणजे तुम्ही 90% केलं तर 40% मिळतं, त्याच्यापेक्षा पण कमीच ऍव्हरेज, ऑन अन ऍव्हरेज. आणि बाकी एक पण 4 मुलांक एक राहू असल्यामुळे आहे आणि एक शनी आहे. हो राहू हो थोडासा डोक्याने तिरसा, त्याची सटकली तर कोणाचं हो ऐकत नाही. आणि शनी महाराज म्हणतात हळूहळू देणार मी तुला, जेवढं काम करणार हो तेवढंच बरोबर. देणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बरोबर मॅडम. आणि माझा चिडचिडेपणा मला कमी करायला हवाय, मला समजतंय ते. ओके. सो थोडं मॅडम मला आपल्या रागावर सांगायचंय, कंट्रोल करायचंय, बाकी काही नाही. जिथे जिथे आपल्याला गरज आहे, काही वेळेला राग आला पण पाहिजे बाहेर, हा का, पण कुठे जिथे गरज आहे तिथे आपल्याला व्यक्त पण करता आलं पाहिजे. आपल्याला काय गोष्टी नकोत त्या डिनाय पण करता आल्या पाहिजे. हा ये. मॅडम मला नमस्कार बोलायचंय. मॅडम. हा, कोण बोलतंय? नाव सांगा मला. मी वैशाली देशमुख नागपूरवरून बोलते. हा बोला वैशाली. मॅडम माझं मूल्यांक 1 आहे आणि माझं मुलाचा मूल्यांक 3 आहे, पण त्याचा भाग्यांक 8 आहे. आमचं फारसं इतक्यात पटत नाही राहिलं आहे. ते आपण अजून कुठे घेतले? आज आपण फक्त 4च नंबर घेतले मॅडम. नाही मॅडम नाही, म्हणजे पुष्पलता वगैरे बोलते. मूल्यांक त्याचा 3 आता आहे मॅडम. पटतंय की नाही पटतंय ती पुढची गोष्ट. आता आपण फक्त नंबरवर बोलूया, आज जे शिकलो त्याच्यावर बोलूया. ठीक आहे? मॅडम हा पुष्पलता वगैरे बोलते हा कल्याणवरून. पुष्पा. हा तुम्ही जर 4 नंबरचं जे सांगितलं ना मॅडम, ते सेम माझ्या मुलीच्या बाबतीत मला दिसतंय. ओके. म्हणजे ती जसं वागते, जसं बोलते, आणि ती मेडिकल फील्ड मध्येच काम करते, म्हणजे शिकते ती आता अजून. तर मला पटलंय तुम्ही जे अभ्यासात सांगितलं ते. हुशार असणार, हो पण हो हट्टी. हुशार आहे. नाही हट्टी नाहीये ती, एवढी नाहीये. तर ते पण खूप कमी आहे हट्ट तिचं, पण चिडचिडपणा आहे थोडासा. हा, चिडचिडपणा, असं. हट्टी. हा. 4 नंबरवाली लोक आणि हट्टी पण असतात, जिद्दी असतात, जे ते तुम्ही करायचंय ते सांगितलं ना, करायचं. ऑर्गनाइज असतात, त्यांना सगळं व्यवस्थित, तसं तिचं आहे. जे तुम्ही सांगितलं ते मला पटलंय. असं आहे. ओके, चलो, थँक्यू हा. व्हेरी आणि मच. नेक्स्ट कोण आहे? हॅलो दर्शना. मॅम. हा दर्शना. मॅम कोण आहे? श्रावणी बोला. हा श्रावणी बोलते मी ठाण्यावरून. हा मॅम जसं तुम्ही सांगितलं, मुलांक 1 तो माझ्या मिस्टरांचा आहे आणि माझा मुलांक आहे 2, बिकॉज त्यांचा बर्थ डेट आहे 10, माझी आहे 2. दोघांचंही अगदी परफेक्ट नेचर आहे, स्वभाव पण सेम आहे. आणि ऍज यू सेड की 2 नंबरवाल्यांना टीचिंग फील्डमध्ये, तर मी बाय प्रोफेशन टीचरच आहे. आणि जे तुम्ही काही सांगितले, जे काही क्वालिटीज सांगितले नंबर 1 आणि नंबर 2 चे, अगदी परफेक्टली मॅच होतात आम्हाला दोघांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, सो आता हॅलो आपला मॅडम. दुसरा सेशन आहे, हॅलो त्यामुळे मॅम. एकच मिनिट. हॅलो मॅडम. हा, माझं जर ऐका, माझे आता बॅक टू बॅक लगेच दुसरे सेशन आहे, त्यामुळे इथे आपण थांबूया, उद्या भेटूया. कारण रोज 10 मिनिटं आपण बरं, उद्या आपण थोडंसं लवकर स्टार्ट करूया का? 1ला 5-10 मिनिटं असताना चालेल का सगळ्यांना? चालणार असेल तर मला एक थंब दाखवा. कारण नंतर बॅक टू बॅक माझे सेशन आहेत ना, सो आधी 5-10 मिनिटं मी ऍडजस्ट करू शकते, पण नंतर नाही करू शकत. ठीक आहे? ओके, चलो, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.